रामकृष्ण हरी नर्मदे हर. आम्ही आहोत हरदुरी या गाव समोर आहे आता, आणि त्याच्या मागे एक देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 33 वर्ष झाले लगातार ज्योत जळते. आता तुम्हाला आम्ही त्याचं दर्शनही करून घेऊ. आणि आपण काल काही माहिती दिली नाही म्हणून आज समोर जे काही गावं येतील आणि जे काही रस्ते आपल्याला दिसून येतील त्याचे आम्ही तुम्हाला थोडंसं सन्मार्ग देऊ की कोणीकडनं कसं जायचं आहे. तर तोपर्यंत आपण देवीचं दर्शन घेऊया आणि जी ज्योत 33 वर्षापासून या ठिकाणी आहे त्याचं पण दर्शन घेऊयात. ही आहे ती ज्योत. 36 वर्ष झाली याला आणि 1988 मध्ये ही ज्योत स्थापन केली होती आणि अजून देखील ही ज्योत अशीच जळते. आणि ही मैयाची जी तुम्हाला मूर्ती दिसत आहे ही या बाबांनी स्थापित केलेली आहे. महत्व बताइएगा, महत्व बताइए. बता रहा हूँ इस जगह पे मैं बस ड्राइवर हूँ. बस ड्राइवर है आप? ऑल इंडिया ट्रक ड्राइवर. अच्छा. तुम्हारा सब घूम के बैठा हूँ. हाँ महाराज. आमची आई भी नागपुर से. मराठी येते? इस रोड पे बस चलाया मैंने. जब यहाँ कुछ नहीं था, एक पत्थर की पूजा होती थी बंजारी के नाम से, पेड़ के नीचे. ये है वो मूर्ति, वो देखना ना उधर भी. यह है प्रथम मूर्ति यहाँ की जो पेड़ के नीचे पूजी जाती थी. हाँ ठीक. यहाँ कुछ नहीं था, ये पेड़ के नीचे पूजी जाती. पेड़ के नीचे माता जी का एक पूजी जाती थी बंजारी माँ के नाम से. हाँ. तो हम जब चले इस रोड पे तो हमने माता जी से कहा कि हम आपका चबूतरा बनाएंगे सावन के महीने में, सन 1986. 1986 के बाद क्या हुआ, हमने गाड़ी चबूतरा बनाने की बोला सावन के महीने में. तो 3 अगस्त 19 तारीख को रक्षाबंधन थी. 3 अगस्त को हमारी गाड़ी नदी में फंस गई, बाढ़ में. हमेशा हम लोग इतने पानी में निकालते थे कमर भर, और फंसना था तो इतने में फंस गई. 120 यात्री गाड़ी में, 3 मजिस्ट्रेट, तहसीलदार, एसडीएम, 3 मुलजिम भी थे, यात्री थे 120 टोटल. जब गाड़ी फंस गई तो हमने कहा आप तो गए, तो मैया ही को प्रार्थना की. हमने कहा माता चबूतरा बनाना है आपका, जब हम चले जाएंगे तो चबूतरा कौन बनाएगा, हम मूर्ति भी स्थापना करेंगे आपकी. ऐसा कह के मैंने अगरबत्ती लगाया. जो गाड़ी में फोटो रहती है ना बीच में, फौरन खाट उसका अलग माता मतलब साक्षात प्रकट हो गई. हाँ साक्षात. आप दिखता थोड़ा है ईश्वर, उनका वास आता. साक्षात प्रकट हो गई. मजिस्ट्रेट ने हमको चिल्ला के बोला बेवकूफ़ तूने अगरबत्ती लगाया और खाट फूट गया. मैंने मजिस्ट्रेट को डांट दिया. मैं कहा शांत रहना तू बिल्कुल. मजिस्ट्रेट को मैं नहीं समझता, अभी मैं जिस चीज़ में लगा हूँ उसमें मेरे को करने दो. शांत हो गया. अगरबत्ती लगाया, खाट फूटा. हम प्रार्थना करते रहे. फिर मजिस्ट्रेट को समझाया मैंने उसको हिंदी में कि सच्ची आत्मा से पुकार करो तो अपने आप ईश्वर के दर्शन होते हैं किसी रूप में. त्यांना या मैयाचे भरपूर अनुभव आलेले होते आणि जेव्हा संकटामध्ये होते तेव्हा मैयाला त्यांनी मनापासून हाक मारल्यानंतर मैया त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना सुखरूपपणे अडचणीतून बाहेर काढलं. तर त्यांनी या ठिकाणी मैयाची स्थापना केली. चला आता आपण समोर जाऊयात की बघूयात की समोर अजून काय काय मिळतं. आपण हे केसरी घाट आहे बघा, हा पूर्ण केसरी घाट आहे. आजूबाजूने खूप खोल दरी आहे आणि केसरी घाटावरती मैयाचं मंदिर आहे. तर आपण हे सगळं बघितल्यानंतर समोर जाऊया आणि अजून बघूया की अजून असे आपल्याला काही जुने पुराणे इतिहास मिळतात का, आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. नर्मदा माय, नर्मदा माय, माझे श्वासात वाहते साय. काठावर तुझ्या चरण ठेवते, जीवन साऱ्या अर्थाने उजळते. नर्मदा माय, नर्मदा माय, माझी श्रद्धा माझी साय. ओंजलीत घेतो तुझं नाव, दुःख विसरून येतो भाव.
वाटेच्या किलबिलीत तुझं नाव ओठावर येतं वाहत त्याला तासोबत माझं शांत होतं पाय वाटेवर चालता तोरे त्या तबदाण्यात पाणीत काय तुझ्या दर्शनानं जाताना माझं भरून जातं नर्मदा माय नर्मदा माय माझ्या श्वासात आहे ते साय गाठावर तुझ्या चरण ठेवते जीवन साऱ्या अर्थाने उजळते अपेक्षा होती बस एका कमळाची, पण अपेक्षा एका कमळाची होती आणि समोर आल्यानंतर मम्मीनी पण एवढे कमळ तोडले. हे बघा या ठिकाणी कमळाचा गुच्छ पण तुम्हाला दिसत असत. आता या कमळाचं करावं तरी काय, तर आता आम्ही समोर नर्मदा मैया असली किंवा काही मंदिर असले तर त्या ठिकाणी देवाला अर्पित करून देऊ. आणि एवढे छान कमळ आहेत, पूर्ण गुलाबी कलरचे. समुद्राच्या आधी सगळे व्हाईट कलरचे कमळ होते, पण या ठिकाणी पूर्ण पिंक कलरचे कमळ आहेत आणि इतके सुंदर सुंदर आहेत, तुम्हाला ते दिसतच असतील. आपण समोर समोर चालत आलं की आपल्याला पूर्ण रस्तेच लागतात, तर रस्त्यावरून आपल्याला सरळ यावं लागतं. आणि 10 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की सेवा समिती आहे आणि या ठिकाणी आपल्याला सेवा मिळते. तसं म्हणायला गेलं तर रस्त्याच्या बाजूलाच हे सर्व काही आहे आणि सगळे परिक्रमावासींसाठी या ठिकाणी नाश्ता बालभोगाची व्यवस्था आहे. आणि आता मी या ठिकाणी थोडा बालभोग करणार आहोत आणि मग समोर जाणार आहोत आणि तुम्हाला आम्ही असेच काहीतरी अपडेट देत लावू जे समोर आता तर उपस्थित झालेले, म्हणजे काही नवीन आश्रम आहेत, काही जुने आश्रम आहेत, तर याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. नर्मदे हर मैया. हे बघा या ठिकाणी ही मैया आपल्यासाठी बालभोग बनवते. जसं की तुम्हाला सांगितलं आपण बालभोगासाठी थांबलेलो होतो. तर ह्या त्या मैया आहेत. मैया आपका नाम क्या है? संजना. कितने साल से आप यहाँ पर सेवा दे रही हो? मैं 2014 से 14 से जी यहाँ पर सेवा इतनी साल से दे रही हो? हाँ 2014 से सेवा दे रही हूँ और 12 साल हो गए। मतलब आपको मैं अभी भी आश्रम बनवाई हूँ। हाँ 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 लेकिन मेरे को आश्रम में कुछ पैसों की ज़रूरत है जो अपने आश्रम पूरा नहीं बन पा रहा है। हाँ. अब ये टाइम आ गया। तो आपके पास स्कैनर वगैरह कुछ होगा? स्कैनर तो नहीं है लेकिन फोन पे है। फोन पे हाँ आम्ही या ठिकाणी नंबर देतो, तर या नंबरवरती तुम्ही पैसे पाठवू शकता. जर तुमची मनापासून या ठिकाणी इच्छा असेल की यांच्या आश्रमला थोडी सेवा द्यावी, तर या ठिकाणी नंबर आहे, तर या नंबरवरती तुम्ही फ़ोनपे करू शकतात. तो मैया जिसकी इच्छा होगी वो आपके फ़ोन नंबर पे अपने अपने हिसाब से पैसे डालते रह जाएंगे, सेवा देंगे थोडीफार. चलिए धन्यवाद मैया जी. त्या मैयांना ज्या आश्रमासाठी थोडीशी सेवा मागितली, म्हणजे की जर तुमच्याकडनं होत असेल तर थोडे फोनपे वगैरे करून द्या. जसं तुम्हाला नंबर माहीतच आहे. तर हे त्या आश्रमाचं बांधकाम सुरू आहे आणि या ठिकाणी पूर्ण म्हणजे पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे, तर लांब लांबून पाणी आणावं लागतं. आणि परिक्रमावासींसाठी लांब लांबपर्यंत इकडं आश्रम नाहीत, कारण रोडचा रस्ता आहे. आणि जर आपण याने जरी गेलो मॅश तटणी तरी पण असंच आहे. तर थोडं आपण जेव्हा अमरकंटक साईडनं चालायला लागलो तर थोडंसं दिक्कत तर येणारच झाली, कारण की इकडल्या साईडने जास्त आश्रम वगैरे काही नाही आहे. मग परिक्रमावासींची दैनसुद्धा होते. ज्यांची इच्छा असते की दान वगैरे द्यायचं तर ते घरूनसुद्धा दान देऊ शकतात. आणि जर तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास नसेल तर त्या फोन नंबरवर आधी फोन करा आणि मग त्या नंबरवरती फोनपे टाकून द्या. आणि हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये आहे. परिक्रमावासींची एवढी दैन होत असताना कसं ती ज्यांच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी तर ते करतात आणि स्वतःच्या घरातून ते सगळ्या परिक्रमावासींसाठी भोजनाची याची त्याची व्यवस्था करतात. गावकरी त्यांना पैसे वगैरे काही देत नाही, गावकरी काही मदत करत नाही आणि ते एकटेच काका आहेत, तर ते कवपर्यंत परिक्रमावासियांना भोजन वगैरे देणार. कधी कधी त्यांना दिक्कतसुद्धा येते, तर ते कधी कधी लोन घेऊनसुद्धा देतात. तर त्यामुळे मग तुमच्याकडनं सांगणं फक्त एवढंच आहे की थोडी तरी आपण मदत केली पाहिजे. आणि जेवढं होईल तेवढं जे परिक्रमावासी जे परिक्रमा करायला येतात आणि किंवा तुमच्या जवळचे जर परिक्रमावासी परिक्रमा करायला जात असतील तर मग त्यांची पण दैन नको व्हायला. आणि ज्यांची इच्छा असेल की परिक्रमावासी जे परिक्रमा करतात आणि जर आश्रमाला दान द्यायची जर इच्छा असेल
तर तुम्ही अशा गरजू ठिकाणी तुम्ही दान देऊ शकतात। आणि काही जण असे असतात की ज्यांना दान देण्याची गरज नाही, ज्या आश्रमांना, जे आश्रम मोठे आहेत, त्यांचे सपोर्टर पण मोठे आहेत, अशा लोकांना ते दान देऊन देतात। पण कधीतरी गरिबांना पण दान दिलं पाहिजे, की जे मैयाची मनापासून सेवा करतात। मनवा चोंगर वाळवंट तुझ सोबत चालतेस, थकलेलं याद हालाय तू बर देतेस। कधी उन्हात कधी वाऱ्यात तुझाच हात भासतो, नर्मदेच्या नावानं प्रत्येक श्वास खास होतो। नर्मदा माय, नर्मदा माय, माझ्या श्वासात वाहते सा। तसं बघायला गेलं तर आता 1 वाजूनच गेलेले आहेत आणि भूक पण जास्त लागलेली होती। तोपर्यंत ती गाडी पण येऊन गेली आणि त्या गाडीवरती ना नंबरसुद्धा लिहिलेला आहे। जर तुम्ही पोज करून वाचलं असेल ना, तर त्या ठिकाणी 2 ते 3 नंबर आहे। तर तुम्हाला तुम्ही परिक्रमेमध्ये जर असाल तर तुम्हाला तसे 2-3 नंबर होतेच तिथं। तर तुम्ही परिक्रमेमध्ये असाल तर तुमच्यासाठी ती सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ओंकारेश्वरला जाताना जेव्हा आपण मंडलाचा मार्ग न घेता जर आपण डायरेक्टली ओंकारेश्वरचा मार्ग घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 दिवस गाडीनंच भोजन मिळतं सकाळचं। आणि संध्याकाळी जेव्हा आपण आश्रमामध्ये थांबतो तर ते आश्रमाचं भोजन असतं, सकाळी आपल्याला भोजन मिळतं। तर तुम्ही पण परिक्रमेमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर हे आश्रम आहे, या आश्रमामध्ये आता आपण थांबणार आहोत। आणि हे गुरुकुल पण आहे, या ठिकाणी लहान मुलं विद्यार्थी शिकण्यासाठी पण येतात आणि या ठिकाणी परिक्रमावासी थांबतात देखील सुद्धा। आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी सगळी सुविधा उपलब्ध आहे। तर आज चलता फक्त 1दा ते 2दा वळण घ्यावं लागली होती, रस्ता चेंज करावा लागला होता। आणि त्यानंतर सरळच आपल्याला ना चांगला हायवेसारखा रस्ता मिळतो। तर हायवेसारख्या रस्त्यानेच आपल्याला यावं लागतं, म्हणून काही अडचण नाही आहे। आणि आता या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद वैदिक गुरुकुल आश्रम व नर्मदा यज्ञपीठ ग्राम देवरी कला म्हणून या ठिकाणी आश्रम आहे। आता या आश्रममध्ये आज रात्रीचा मुक्काम होईल आणि याची माहिती समोर आता मी देत राहील। जीवन साऱ्या माझे नाही काही मागणं, फक्त तुझी साथ हवी। या जन्मी नर्मदामाईची वाट हवी।